विमानामधले काही प्रवासी हे श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत आणि या पर्यटकांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। तर पुण्यामधले काही पर्यटक जे आहेत ते श्रीनगरमध्ये अडकून पडले। महाराष्ट्र चिंचोड येथील रहिवासी आहोत। आम्ही मागच्या आठवड्यात 18 तारखेला काश्मीर आणि अमृतसर या ट्रिपसाठी आलो होतो। सध्या आम्ही श्रीनगरमध्ये आहोत। काल जेव्हा ही पहलगामची घटना घडली तेव्हा आम्ही गुलमर्गमध्ये होतो। ज्यावेळेस ही घटना घडली त्या टायमाला आम्हाला दुसरा कुठला सोर्स नव्हता की पुढे काय करावं आणि कसं पुढचं नियोजन करावं, कारण आमचं रिटर्न तिकीट हे अमृतसरवरून होतं। तर आम्ही काल एक निर्णय घेतला की अमृतसरवरून जे आमचं पुण्याचं तिकीट होतं ते कॅन्सल करावं आणि श्रीनगरला येऊन श्रीनगरवरून पुढची विमान प्रवास करून पुण्याला जावं। तर आम्ही 25 तारखेचं तिकीट बुक केलं काल आणि आज सकाळी आम्ही गुलमर्गवरून श्रीनगरला परत आलेलो आहोत आणि इथे हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत। सध्या आम्ही सगळे सुखरूप आहोत, पण एक धाकधूक लागलेली आहे, एक काळजी आहे की पुढे काय होणार, कारण की अजून आम्हाला पुढचे 2 दिवस श्रीनगरमध्ये थांबायचं आहे, कारण की आमचं पुढचं तिकीट श्रीनगरवरून होण्यासाठी 25 तारखेला आहे।